ओके. सो गुड मॉर्निंग ऑल. लास्ट लेक्चरला म्हणजे आपलं जे 2 दिवसापूर्वीचं जे लेक्चर होतं त्याच्यात आपण रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन नावाचा पाठ सुरू केला होता, ज्याच्यातला इंट्रोडक्टरी सेक्शन आपण घेतला होता आणि एक्झाम्पल म्हणून आपण लॅक ओपेरॉन घेणार आहोत. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो याच्या रिलेटेड, म्हणजे आपल्याला कळेल की तुम्ही त्याच्याशी अजून कनेक्टेड आहात की नाही. सो फर्स्ट क्वेश्चन, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन करण्यासाठी कुठला प्रोटीन किंवा कुठला कंपाऊंड काम करतो? एकच उत्तर प्रोटीन. प्रोटीन हे उत्तर नाही अपेक्षित मला रेग्युलेटर हे उत्तर अपेक्षित होतं. काही लोकांनी दिलंय ते उत्तर. ठीक आहे. आता मला सांगा, रेग्युलेटर इज ऑफ 2 टाइप्स. रेग्युलेटर हा किती प्रकारचा होता? 2 प्रकारचा. त्याचे 2 प्रकार सांगू शकता का रे तुम्ही? रेग्युलेटर कॅन बी ऑफ 2 टाइप्स. वन इज व्हेरी गुड. वन इज activator and other will be repressor. Which one? Or activator will one, or activator is the one which acts positively or negatively? Very good. Positively means gene expression will increase or get suppressed. Very good. ठीक आहे. आणि याच्या एक्झॅक्ट रिव्हर्स आपण कोणाबद्दल सांगतो? रिप्रेसर प्रोटीन बद्दल, किंवा ज्याला म्हणतो आपण जो एक्सप्रेशन काय करणार आहे, रिप्रेस किंवा सप्रेस करणार आहे. ठीक आहे. आता याच्यासाठी आपण स्ट्रक्चर ऑफ ओपेरॉन बघताना काय सांगितलं होतं? दी डेफिनेशन ऑफ ओपेरॉन includes cluster of genes which are kept under one promoter or multiple promoter. ओपेरॉन मध्ये किती प्रोमोटर वापरले जातात? 1 promoter and 1 terminator. All the genes which are present in a one operon system, they are involved in one common function. जनरली ज्या जीन्स एका ओपेरॉन मध्ये ठेवलेल्या असतात त्या एकाच फंक्शन साठी काम करत असतात. नंतर आपण बघितलं होतं, इफ एनी क्लस्टर which produces single mRNA and single mRNA will result in multiple polypeptides, then it will be known as polycistronic genes. हे घेतलं होतं का मी? पॉलिसिस्ट्रॉनिक, मोनोसिस्ट्रॉनिक. मोनोसिस्ट्रॉनिक जीन आणि पॉलिसिस्ट्रॉनिक जीन हे घेतलं होतं का? अरे अर्धी लोक नाही म्हणतायत, अर्धी लोक येस म्हणतायत. नक्की काय मला सांगा. तेव्हा अरे परत तसंच होत आहे. हाफ आर सेइंग येस अँड हाफ आर सेइंग नो. ठीक आहे. आता बघूया आपण. मी कव्हर करतो. चला, ज्यांना नाही म्हणतात, नाही म्हणणारी भरपूर लोक आहेत, कदाचित मी नसलही घेतलं, पण कन्सेप्ट कधीतरी आपण बोलता बोलता एखाद्या टाइमला सांगितले असेल. पण आपण काय करूया ते परत घेऊया. डोंट वरी. मी या लॅक ओपेरॉनला एक्सप्लेन करता करता ते घेईल तुम्हाला कव्हर करून. ठीक आहे. आता ओपेरॉन याचं एक्सप्रेशन रेग्युलेट करण्यासाठी आपल्याकडं एक प्रोटीन किंवा एक सबस्ट्रेट किंवा एक प्रोडक्ट असा लागतो जो त्याच्यावरती जाऊन ऍक्ट करेल, आणि तो ऍक्ट करताना पॉझिटिव्हली ऍक्ट करेल किंवा निगेटिव्हली ऍक्ट करेल. पॉझिटिव्हली ऍक्ट केलं तर त्याला आपण ऍक्टिव्हेटर म्हटलं होतं, निगेटिव्हली ऍक्ट केलं तर आपण त्याला रिप्रेसर म्हटलं होतं. आता आपण काल स्टोरी सांगताना एक्झाम्पल म्हणून एक बॅक्टेरिया घेतला होता आणि बॅक्टेरियाला ग्लुकोज खायला दिलं. ग्लुकोज संपल्यानंतर त्याला लॅक्टोज खायला दिलं, आणि लॅक्टोज खायला देताना त्याला लॅक्टोज वापरण्यासाठीच्या काही गोष्टी लागतात असं आपण सांगितलं होतं. मला एक सांगा, पहिल्यांदा त्याला लागणार एक ट्रान्सपोर्टर जो लॅक्टोजला आत घेऊन जाईल. त्याच्यानंतर लागेल एक एन्झाईम जे लॅक्टोजला तोडेल, आणि त्याच्यानंतर लागेल असं एक एन्झाईम जे लॅक्टोज सोबत एखादा टॉक्सिन आतमध्ये आला असेल तर त्याला न्यूट्रलाइज करेल. हेच क्लिअर आहे का सगळ्यांना? इज इट क्लिअर टू ऑल? येस ऑर नो? आता बघा, मग ऍक्च्युअली बॅक्टेरियामध्ये ही प्रोसेस कशी घडते याला थोडं आपण व्यवस्थित
एकदम क्लिअर कट आता विथ लेबल म्हणजे नावासहित आपण घेणार आहोत. सो फर्स्ट कंडिशन बघा, आता सिच्युएशन 1 आपण अगदी एक एक सिच्युएशन घेत क्लिअर करत जाणार आहोत. ठीक आहे, सिच्युएशन 1 घेतो बघा मी. लॅक ओपेरॉन घ्यायचा आहे. अ लॅक ओपेरॉन इज नथिंग बट operon which is responsible for utilizing lactose sugar. That's why short form मध्ये आपण त्याला म्हणतो लॅक ओपेरॉन. आता मला सांगा, which one is the best preferable sugar for any living cell, glucose or lactose? उत्तर द्यायचे. हा प्रश्न काल पण घेतला होता मी. ग्लुकोज. आता मी तुम्हाला एक कंडिशन सांगतो, तेव्हा तुम्ही सांगायचे मला की दिलेला बॅक्टेरिया कुठली शुगर वापरेल. चला, कंडिशन 1. कंडिशन 1 काय माहिती का? ग्लुकोज इज प्रेझेंट, कॉमा लॅक्टोज इज प्रेझेंट. ग्लुकोज प्रेझेंट आहे, लॅक्टोज प्रेझेंट आहे. व्हॉट विल बी द रिस्पॉन्स बाय बॅक्टेरिया? विल इट यूज बोथ? विल इट यूज ग्लुकोज ओनली? विल इट यूज लॅक्टोज ओनली? काय रिस्पॉन्ड करेल बॅक्टेरिया? एक्झॅक्टली. जोपर्यंत त्याला ग्लुकोज आहे तोपर्यंत तो दुसऱ्या शुगरकडे बघणारच नाही. समजा आपण सिंपल ठेवलं बघा, तुम्ही स्कूलला चाललेला आहात. स्कूलला म्हणण्यात काय लॉजिक नाही, कॉलेजला चाललेला आहात म्हणूया आपण. कॉलेजला चाललेला आहात तर काय करेल तो? तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. तुम्हाला सांगितलंय तुम्हाला एक कारने जाता येईल आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सायकलवर जाता येईल. ठीक आहे, आणि जायचंय डिस्टन्स 5 किलोमीटर. तर खूप सारी लोक म्हणजे मॅक्सिमम, आता प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो, हे वेगळं आहे. पण आपण बघितलं की इझी कुठलं आहे जाण्यासाठी, तर कार हा ऑप्शन इझी आहे. तुम्ही कार तोपर्यंत निवडत राहणार जोपर्यंत तुम्हाला रोज कार अवेलेबल आहे. तोपर्यंत तुमच्याकडे सायकल असली आणि नसली तरी तुम्ही सायकलचा काय विचार करणार नाही. पण आता समजा कंडिशन सेकंड दिली. कंडिशन सेकंड दिलेली आहे तुम्हाला, आणि कंडिशन सेकंड काय दिली आता? ग्लुकोज is absent, comma lactose is present. या सिनारिओ मध्ये आता तुमच्याकडे कार हा ऑप्शनच नाहीये, तर तुम्हाला डेफिनेटली काय चूज करावं लागेल? सायकल चूज करावी लागेल. म्हणजे बॅक्टेरियाला ग्लुकोज हा ऑप्शन नसेलच तर अल्टिमेटली बॅक्टेरिया काय चूज करावं लागेल? लॅक्टोज. आता मला सांगा, सगळ्यांना सायकल येतच असेल असं थोडीच आहे. आधी सायकल शिकलं तर पाहिजे, बरोबर आहे की नाही? म्हणजे बॅक्टेरियाच्या अवतीभोवती लॅक्टोज असणं उपयोगाचं आहे का? नाही. तर लॅक्टोज वापराय पण आला पाहिजे ना. मग लॅक्टोज वापरण्यासाठीच्या रिक्वायरमेंट काय काय आहेत बघा. आता आपण तिथं जाऊया. म्हणजे बॅक्टेरिया लॅक्टोज केव्हा वापरणार ही कंडिशन आपण क्लिअर केली. जेव्हा ग्लुकोज अब्सेंट असेल तेव्हा आणि तेव्हाच तो लॅक्टोज वापरेल. बर, याच्यात हे विसरायचं नाही, लॅक्टोज वापरण्यासाठी लॅक्टोज असणं पण गरजेचं आहे. म्हणून आपण म्हणलं लॅक्टोज इज प्रेझेंट. मग आता एखादा बॅक्टेरिया त्याच्या सराउंडिंग मध्ये लॅक्टोज आलाय हे कसं ओळखणार? बघा, इफ वी कन्सिडर दिस वन इज अ बॅक्टेरिया. हा बॅक्टेरिया आहे, ठीक आहे, रॉड शेप बॅक्टेरिया आहे आपल्याकडे. आणि या रॉड बाहेर असे आता ग्लुकोज दिसत आहेत, सॉरी लॅक्टोज दिसत आहेत. सराउंडिंग मध्ये काय आले त्याच्याकडं? लॅक्टोज. ग्लुकोज इज अब्सेंट बट लॅक्टोज इज प्रेझेंट. बट
सेलला आतमध्ये थोडीच कळणार आहे की लॅक्टोज बाहेर आलाय. लॅक्टोज जोपर्यंत सेलच्या आतमध्ये जात नाही की नाही तोपर्यंत सेलला कळत नाही की बाहेर लॅक्टोज आलेला आहे. मग आता सेलला कसं कळणार बाबा बाहेर लॅक्टोज आलाय? तर लॅक्टोजला स्वतःला सेलच्या आतमध्ये एंट्री घ्यावी लागेल. मग आता लॅक्टोजला स्वतःला सेलच्या आतमध्ये एंट्री जर घ्यायची असेल तर एक लॅक्टोज ट्रान्सपोर्टर लागेल की नाही? येस ऑर नो? सगळ्यांनी सांगायचंय, मध्ये मध्ये रिस्पॉन्स करायचा आहे मला. सो इट विल रिक्वायर lactose transporter. Now the lactose transporter is used by bacterium, is very general transporter. बघा ते लॅक्टोज ट्रान्सपोर्टर वापरतात ना, तो लॅक्टोज ट्रान्सपोर्टर हा फार जनरल आहे आणि त्याला म्हणतात परमिएज. बघा परमिएज, परमिएज याचं नाव कसं पडलं माहिती का? त्याने येण्यासाठी परमिशन दिली. आता तो परमिशन कोणाला देतो? परमिएज अलाउज ट्रान्सपोर्ट ऑफ गॅलॅक्टोसाइड. कुणाला परमिशन देतो तो? गॅलॅक्टोसाइड. मग आता व्हॉट इज मिनिंग ऑफ गॅलॅक्टोसाइड? एनी डायसॅकराइड विच विल हॅव गॅलॅक्टोसाइड इन इट. असा कुठलाही डायसॅकराइड ज्याच्यामध्ये गॅलॅक्टोज शुगर आहे त्याला काय म्हणतो आपण? गॅलॅक्टोसाइड. आणि तुम्ही जर लॅक्टोज बघितला तर लॅक्टोज इज इक्वल टू गॅलॅक्टो प्लस ग्लुकोज. दोन शुगर आहेत. मग असा कुठलाही डायसॅकराइड जे गॅलॅक्टोज आहे आणि त्याचा मधला जो बॉन्ड असणार आहे तो β1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड असणार आहे, असा कुठलाही शुगर आतमध्ये सोडण्याचं काम परमिएजला आहे. त्याच्यामुळे परमिएज हा फक्त आणि फक्त लॅक्टोजला येऊ देईल का गॅलॅक्टोसाइड्सला येऊ देईल? मला सांगा बरं उत्तर. कोणाची काहीतरी क्वेरी आहे, जरा मला व्यवस्थित वाचू द्या. तर लॅक्टोज शुगर यूज केली बॅक्टेरियाने तर जनरेशन पण लॅक्टोज शुगर यूज करणार का? जनरेशन पण लॅक्टोज शुगर यूज करणार का म्हणजे त्याची पुढची जनरेशन पण लॅक्टोज. सौरव तू जरा पेशन्सफुली लक्ष दे जरा. हे असं काही नसतं. हे जे तू प्रश्न विचारलाय ना तो थोडा इम्पेशंट प्रश्न आहे. असं थोडीच असतं की तुम्ही नॉनव्हेज खायला सुरुवात केली म्हणजे तुमच्या पुढची जनरेशन नॉनव्हेज खाणारीच निघणार आहे. असं थोडीच असतं. हे अडॅप्टेशन नाहीये. हे असं घ्यायचं नाही बिलकुलच. प्रत्येक बॅक्टेरियाला ॲबिलिटी असते लॅक्टोज युटिलाइज करण्याची. मला सांगा बरं, माणूस जन्माला येतो तेव्हा तो व्हेजिटेरियन म्हणून जन्माला येतो का नॉन व्हेजिटेरियन म्हणून जन्माला येतो? सांगा बरं, सिंपल उत्तर द्यायचं. बरोबर आहे. मग तुम्ही असं म्हणू शकता का की माणसाला व्हेजिटेरियन फूड खाता येतं किंवा येत नाही? काही क्लेम नाही करू शकत आपण, कारण की ते दोन्ही गोष्टी येतात. त्याला नॉनव्हेज पण खाता येतं आणि त्याला व्हेज पण खाता येतं. हे ठरतं कंडिशनली. तुम्ही राहिला चीनमध्ये असाल तर तुम्हाला अवतीभोवती जे आहे तेच खावं लागेल की नाही? चीनमध्ये काय पण खातात तुम्हाला माहिती आहे, ते जुरळ पण खातात. ठीक आहे, तिथल्या लोकांसाठी ते नॉर्मल आहे. तर तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी असाल, समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी अशा ठिकाणी आहेत जिथं नॉन व्हेजिटेरियन फूड बॅनच आहे, तर ऑटोमॅटिकली तुम्ही काय होणार आहे? व्हेजिटेरियन होणार आहे. डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या एन्व्हायरमेंट मध्ये राहता. तसं बॅक्टेरियाला कुठली शुगर खायची हे बॅक्टेरिया त्याच्या जेनेटिक्सवर नाही ठरवत, तो ठरवतो अवेलेबिलिटीवरती. म्हणजे जनरेशन टू जनरेशन हे पास होणार नाही असं काही नसतं. त्याला ग्लुकोजच मिळत राहिला तर तो लॅक्टोजकडे जाणारच नाही. आणि त्याला कधी ग्लुकोज नाही मिळाला तर तो डेफिनेटली लॅक्टोजकडे जाईल ना. क्लिअर आहे का इथपर्यंत? जर एखादा ऑर्गॅनिझम दुधात वाढत असेल, एखादा ऑर्गॅनिझम कशात वाढत असेल? दुधात, तर तो वाट बघेल का की मला ग्लुकोज मिळेल? नाही ना, कारण की त्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये लॅक्टोज शुगरच आहे ना. दुधात कुठली शुगर असते? लॅक्टोज. मग तो डेफिनेटली काय वापरायला सुरुवात करेल? लॅक्टोज.
म्हणून दुधाचं दही बनताना कुठले बॅक्टेरिया काम करतात? लॅक्टोबॅसिलस. क्लिअर आहे काय सगळ्यांना? इज इट क्लिअर टू ऑल? एक मिनिट जरा हे व्हॉइस आता बघा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया आपण. आता मूळ मुद्दा काय होता? लॅक्टोज अवेलेबल आहे आणि लॅक्टोज अवेलेबल असताना ते लॅक्टोज आलंय नाही आलं हे ठरवणारा पॅरामीटर म्हणजे स्वतः लॅक्टोज. मग लॅक्टोज आलंय हे कसं कळणार बॅक्टेरियाला? तर तिथे एक ट्रान्सपोर्टर पाहिजे. जो ट्रान्सपोर्टर काय करेल? इट विल अलाउ ट्रान्सपोर्ट ऑफ लॅक्टोज इनटू द सेल. तो लॅक्टोजचं ट्रान्सपोर्ट कुठं अलाउ करेल? सेल मध्ये अलाउ करेल. चला हा ट्रान्सपोर्टर आता कुणाचं ट्रान्सपोर्ट अलाउ करणार आहे? गॅलॅक्टोसाइड्स. कधीच आपण असं म्हणत नाही परमिएज इज अ ट्रान्सपोर्टर ऑफ लॅक्टोज. चुकीचं उत्तर आहे. हा, तो लॅक्टोजला अलाउ करतो पण परमिएज इज स्पेसिफिकली ट्रान्सपोर्टर ऑफ गॅलॅक्टोसाइड्स. मग आता याने बाबा एंट्री अलाउ केलेली आहे. आता ही एंट्री आतमध्ये दिसते आपल्याला. लॅक्टोज आतमध्ये आला. आता लॅक्टोज आतमध्ये आल्यानंतर लॅक्टोज वापरण्यासाठी आपल्याला एन्झाईम तर पाहिजे. So there will be a need of enzyme which will degrade this lactose or break down this lactose into glucose plus galactose. Glucose plus galactose. आणि त्या एन्झाईमचं नाव आहे बीटा. हे समजून घ्या, हा बीटा आहे. बीटा गॅलॅक्टोसाइडेज. आता थोडी इन्फॉर्मेशन सांगतो मी तुम्हाला. लॅक्टोज इज हॅव्हिंग शुगर विच वन इज द गॅलॅक्टोज प्लस ग्लुकोज. आणि लॅक्टोज मध्ये ज्या दोन शुगर मध्ये जो बॉन्ड असतो तो बॉन्ड कुठला आहे बघा? बीटा 1-4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड. मग आता विचार करा, जो एन्झाईम बीटा ग्लायकोसाइडिक बॉन्ड ब्रेक करेल त्या एन्झाईमला आपण बीटा गॅलॅक्टोसाइडेज म्हणायचं, कारण की तो गॅलॅक्टोसाइडला ब्रेक करतो. ठीक आहे. मग आता बीटा गॅलॅक्टोसाइडेज ऍक्टिव्हिटी झाली तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज ऍक्टिव्हिटी काय करेल? ग्लुकोज गॅलॅक्टोज सेपरेट करेल, ग्लुकोज वापरला जाईल. पण आपल्याला कळलंय की परमिएज हा एंट्री कोणाला देतो? लॅक्टोजला की गॅलॅक्टोसाइड्सला? इट अलाउज एंट्री फॉर गॅलॅक्टोसाइड्स अँड वन ऑफ द गॅलॅक्टोसाइड इज लॅक्टोज. पण असे काही टॉक्सिक गॅलॅक्टोसाइड्स असतात जे आता आपल्याला नाहीये तिथं सिलेबस मध्ये, पण असं समजून घ्या देर आर सम टॉक्सिक गॅलॅक्टोसाइड्स विच मे बी प्रेझेंट इन द सराउंडिंग. मग असे टॉक्सिक गॅलॅक्टोसाइड्स जर सेलमध्ये एंट्री करत असतील तर त्यांना न्यूट्रलाइज करण्यासाठी एक एन्झाईम लागतं ज्याचं नाव आहे ऍसिटाइल ट्रान्सफरेज, किंवा त्याला दुसऱ्या नावाने ओळखतो आपण ट्रान्स ऍसिटाइलेज. बघा नाव काय आहे? ऍसिटाइल ट्रान्सफरेज किंवा ट्रान्स ऍसिटाइलेज. तर ते काय करतात? जो गॅलॅक्टोसाइड टॉक्सिक आहे त्याच्यावरती ऍसिटिल ग्रुप ट्रान्सफर करतात आणि असा ऍसिटिल ग्रुप ट्रान्सफर केलेला गॅलॅक्टोसाइड सेल डायरेक्ट डिस्ट्रॉय करते, लायझोझोम्स कडे पाठवून. म्हणजे थोडक्यात काय झालं की बाबा टॉक्सिक मटेरियल न्यूट्रलाइज केलं गेलं. सो अशा प्रकारे आपल्याला या तिघांची गरज आहे. मग या तिघांची गरज असेल तर या तिघांना एकाच प्रोमोटर खाली ठेवतात आणि या तिघांना एका प्रोमोटर खाली ठेवताना ट्रान्सक्रिप्शन होणार. मग ट्रान्सक्रिप्शन होताना काय दिसतंय हे बघूयात आपण. कंडिशन कळल्या का तुम्हाला सगळ्यांना? इज इट क्लिअर टू ऑल? कंडिशन्स कळल्या का सगळ्यांना? व्हेरी गुड. नाव लुक ॲट द स्लाइड. We have a lactoperon which has all the genes required for utilization of lactose. What is required for utilization of lactose is one enzyme beta galactosidase, another a transporter known as permease,
and a neutralizing agent that is trans-acetylase or acetyl transferase. ठीक आहे, या तिघांची गरज आपल्याला ऍट ए टाइम आहे. त्याच्यामुळे काय केलं आपण, एवढा पार्ट फोकस करायचा पहिल्यांदा सगळ्यांनी. द पार्ट which I'm going to bracket this one. This is actually our operon, which is having a promoter nearby of which is a site known as operator. आणि आपण ऑपरेटर ही साइट कशासाठी सांगितली होती, ऑपरेटर इज अ साइट वेअर रेग्युलेटर प्रोटीन बाइंड. ऑपरेटर ही साइट कुठं आहे, रेग्युलेटर प्रमोटरच्या जवळ. मग त्याच्यानंतर आपल्या 3 जीन्स आहेत ZYA, ज्यांचं होणार ट्रान्सक्रिप्शन. बघा, ज्यांचं काय होणार ट्रान्सक्रिप्शन. आता इथं तुम्हाला दिसतंय, आफ्टर ट्रान्सक्रिप्शन ऑफ ऑल 3 जीन्स देर आर 3 डिफरंट mRNA और सिंगल mRNA. चित्रात काय दिसतंय तुम्हाला, 3 डिफरंट mRNA और सिंगल mRNA. इट्स अ सिंगल mRNA. क्लिअर आहे काय सगळ्यांना? उत्तर फार कमी यायला लागलेत रे, कसं काय? Okay. Now, mRNA which is transcribed now translated. Translate म्हणजे काय, प्रोटीन बनवतील. आणि त्या एका mRNA पासून किती प्रोटीन बनले, 3 डिफरंट प्रोटीन बनले. बीटा गॅलेक्टोसाइडेज, परमिएज अँड ट्रान्सएसिटायलेज. मग आता मला सांगा, सिंगल mRNA हाऊ मेनी पॉलीपेप्टाइड? 3 polypeptides. Now here we can define any mRNA which forms more than 1 polypeptide. कुठलाही एखादा mRNA ज्याच्यापासून एकापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड बनतील, पॉलीपेप्टाइड म्हणजे प्रोटीन, then it will be known as polycistronic mRNA, and its gene will be polycistronic gene. बघा, कुठला एखादा mRNA एकापेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड बनवत असेल तर तो पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA झाला. आणि तो mRNA ज्या जीन पासून बनलाय त्याला म्हणतो आपण पॉलिसिस्ट्रॉनिक जीन. आता आपण जेव्हा प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटचं ट्रान्सक्रिप्शन डिस्कस करत होतो तेव्हा एक गोष्ट सांगितली होती, इन अ प्रोकॅरियोट मोस्ट ऑफ द जीन्स आर पॉलिसिस्ट्रॉनिक अँड इन युकॅरियोट मोस्ट ऑफ द जीन्स आर मोनोसिस्ट्रॉनिक. मग समजा प्रश्न आला, पॉलिसिस्ट्रॉनिक जीन इज अ कन्सेप्ट अप्लाइड मोस्टली टू द, काय उत्तर लिहिणार तुम्ही, प्रोकॅरियोट और युकॅरियोट? व्हॉट विल इज द आन्सर? इट्स डेफिनेटली प्रोकॅरियोट. सो हे विसरायचं नाही, पॉलिसिस्ट्रॉनिक जीन्स आर मोस्टली रेस्ट्रिक्टेड टू द प्रोकॅरियोट्स ओनली. आता आपण लॅक ओपेरॉन कोणामधला बघतोय, युकॅरियोट सेल मधला का बॅक्टेरिया मधला? डेफिनेटली बॅक्टेरिया. त्याच्यामुळं आपल्याला जे काही सांगायचं आहे की पॉलिसिस्ट्रॉनिक कन्सेप्ट हे डेफिनेटली कुणामध्ये अप्लाय करते, बॅक्टेरियामध्ये अप्लाय करते. आता बघा, नॉर्मली कंडिशन 1 काय सांगितली होती आपण, ग्लुकोज इज प्रेझेंट अँड लॅक्टोज इज प्रेझेंट. तेव्हा तुम्हाला काय वाटतं, बीटा गॅलेक्टोसाइडेज, परमिएज, ट्रान्सएसिटायलेज खूप जास्त प्रमाणात तयार झाले पाहिजेत, खूप कमी प्रमाणात तयार झाले पाहिजेत, का अजिबात तयार नाही झाले पाहिजेत? 3 पैकी ऑप्शन चूज करा. ग्लुकोज पण प्रेझेंट आहेत, लॅक्टोज पण प्रेझेंट आहे. तुमच्याकडे आता कंडिशन अशी आहे की दोन्ही गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही सांगितलंय मला की त्यावेळी बॅक्टेरिया ग्लुकोज वापरणार आहे, लॅक्टोज वापरणार नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये ग्लुकोज लॅक्टोज युटिलायझिंग जीन्स खूप एक्सप्रेस झाल्या पाहिजेत, कमी एक्सप्रेस झाल्या पाहिजेत, का अजिबात एक्सप्रेस झाल्या नाही पाहिजे? सो मोस्ट ऑफ द ठिकाणी खूप साऱ्या स्टुडंटनी 3rd ऑप्शन चूज केलेला आहे,
की अजिबात एक्सप्रेस नाही झाल्या पाहिजे, जो की चुकीचा ऑप्शन आहे. हा माईक कुणाचं चालू आहे बाळांनो? हा मग आता बघा, समजा आपण अजिबात एक्सप्रेस नाही केलं तर काय होईल? आता बघा, आपल्याकडे 100 ग्लुकोज होते आणि 100 लॅक्टोज मॉलिक्युल होते. एकदम सेल निवांत होती, ती म्हणत होती खूप ग्लुकोज पडू नये माझ्याकडे, काय फरक पडत नाही, मी लॅक्टोजच्या जीन्स मी अजिबात एक्सप्रेस नाही करणार, 0 लेवल ठेवणार. आणि एक वेळ अशी आली, ग्लुकोज संपला. ग्लुकोज संपल्यानंतर आता सेल कुठला शुगर वापरेल? ग्लुकोज संपल्यानंतर आता कुठला शुगर वापरेल? लॅक्टोज. लॅक्टोज आला हे सेलला कधी कळतं? सेलच्या बाहेर असल्यावर की सेलच्या आत गेल्यावर? सेलच्या आतमध्ये घेऊन जाणारा कोण आहे? आणि परमिएज हा कुठला ओपेरॉनचा पार्ट आहे? मग मला सांगा, लॅक ओपेरॉन अजिबात एक्सप्रेस नाही झाला पाहिजे का कमी एक्सप्रेस झाला पाहिजे? सो ओपेरॉन कधीच कम्प्लिटली स्विच ऑफ असतात का? त्याचं उत्तर आहे नो. एव्हरी ओपेरॉन इज एक्सप्रेसिंग बट एक्सप्रेस्ड इन सप्रेस्ड सिच्युएशन. कमीत कमी प्रमाणात एक्सप्रेस झालेला असतो. इज इट क्लिअर टू ऑल? ठीक आहे. मग आता बघा, कंडिशन 1 अशी होती की दोन्ही गोष्टी प्रेझेंट होत्या. कंडिशन 2 आली. बरं, कंडिशन 2 कडे जाण्याआधी कंडिशन 1 क्लिअर करून घ्या. कंडिशन 1 काय सांगते की लॅक ओपेरॉनचं एक्सप्रेशन जास्त झालं पाहिजे का कमी झालं पाहिजे? तर कमी झालं पाहिजे. मग कमी करण्यासाठी तिथं आपल्याला रेग्युलेटर नावाचा जो पार्ट आहे तो कुठला लागेल? ऍक्टिव्हेटर का रिप्रेसर लागेल? सगळ्यांनी सांगायचंय. काय लागेल आपल्याला? रिप्रेसर. आता तुम्ही चित्रात पाहायचंय. चित्रात काय दिलंय बघा आपल्याला. चित्रात दिलंय एक प्रमोटर आहे आणि तिथं एक आय नावाची जीन आहे. आय नावाची जीन, हे आय हे नाव का पडलं तिला? कारण की ती इनहिबिटर प्रोड्यूस करते. रिप्रेसर म्हणजे जीन एक्सप्रेशन वाढवणारा का कमी करणारा? जीन एक्सप्रेशन कमी करणारा. मग कमी करणारा हा जीन हा इनहिबिटर कॅटेगरीचा आला, म्हणून त्या जीनला नाव दिलंय इनहिबिटर जीन. हे लक्षात ठेवा, हा ओपेरॉनचा पार्ट नाहीये. इनहिबिटर जीन अख्ख्या डीएनए वरती कुठं पण असू शकते. आपल्याला जीन पाहिजे का जीनचा प्रोडक्ट पाहिजे? मला सांगा, काय पाहिजे आपल्याला? प्रोडक्ट. मग आता काय केलं, इनहिबिटर जीनने स्वतःचा एक एमआरएनए बनवला ज्याला म्हणतात रिप्रेसर एमआरएनए, डायग्राम मध्ये दिसतोय, आणि त्याचा प्रोटीन जो आहे त्याला म्हणतात रिप्रेसर. रिप्रेसर नाउ बाइंड्स टू अ साइट नोन ॲज ऑपरेटर. बघा, रिप्रेसर हा कुठे जाऊन बाइंड करतो? ऑपरेटर. आता ऑपरेटर साइट बद्दल थोडी माहिती घेऊया आपण. व्हॉट इज ऑपरेटर साइट? Operator is a site or a sequence where regulator protein binds. कोण बाइंड करतो? रेग्युलेटर. मग आता मला सांगा, what is location of operator? Operator generally present near the promoter. ऑपरेटर ही कुठं प्रेझेंट असते? नियर द प्रमोटर. मग आता प्रमोटर पशीच का असते? कारण की आपल्याला माहिती आहे प्रमोटरला येऊन कुठला एन्झाईम बाइंड करतो ट्रान्सक्रिप्शन साठी? विच एन्झाइम्स बाइंड्स टू प्रमोटर रिजन? कुठलं एन्झाईम प्रमोटर रिजनला बाइंड करतं ट्रान्सक्रिप्शन करायचं असेल तर? काय समृद्धी, काय उत्तर आहे दिलं? प्रायमेज.
जरा रिडिंग कमी पडलेलं आहे, जरा नाही चांगलंच रिडिंग कमी पडलंय. प्रायमेज ट्रान्सक्रिप्शन मध्ये असतं का? सो इथं करेक्ट उत्तर खूप लोकांनी दिलं आरएनए पॉलिमरेज. आता कंडिशन इमॅजिन करायची बघा. ऑपरेटर रिजनला जो की प्रमोटरच्या जवळ आहे तिथं जाऊन बाइंड करतो रिप्रेसर, म्हणजे तो आरएनए पॉलिमरेजचं बाइंडिंग वाढवेल का आरएनए पॉलिमरेजचं बाइंडिंग कमी करेल? एक्झॅक्टली, इट विल डिक्रीज अफिनिटी फॉर आरएनए पॉलिमरेज टुवर्ड्स प्रमोटर. आरएनए पॉलिमरेजची अफिनिटी प्रमोटर साठीची तो कमी करायचा काम करेल. जर चान्स कमी असेल आरएनए पॉलिमरेजचा प्रमोटरला जाऊन बाइंड करण्याचा, तर एक्सप्रेशन होण्याचे चान्सेस वाढले का कमी झाले? ऑब्विसली कमी झालेले आहेत. मग अशा सिच्युएशन मध्ये ओपेरॉन हा फुल्ली ऍक्टिव्ह म्हणायचं का रिप्रेस्ड म्हणायचं? रिप्रेस्ड. मग हा अंडर पॉझिटिव्ह रेग्युलेशन मध्ये आहे म्हणायचं का अंडर निगेटिव्ह रेग्युलेशन मध्ये आहे म्हणायचं? व्हेरी गुड. मग लॅक ओपेरॉन नॉर्मल सिच्युएशन मध्ये तुम्हाला एक्सप्रेस्ड पाहिजे का सप्रेस्ड पाहिजे? नॅचरली, एक्झॅक्टली सप्रेस्ड पाहिजे. क्लिअर आहे का इथपर्यंत? आता ही झाली नॉर्मल कंडिशन. कंडिशन 1, ग्लुकोज इज प्रेझेंट बट सॉरी लॅक्टोज इज प्रेझेंट बट ऑल्सो ग्लुकोज इज प्रेझेंट. या सिच्युएशनला आपला ओपेरॉन रिप्रेस्ड असणार आहे. बट सिच्युएशन काय झाली आता? ग्लुकोज संपला, ग्लुकोज इज अबसेंट अँड लॅक्टोज इज प्रेझेंट. या घडीला काय होतं बघा, लॅक्टोज विल एंटर इनसाइड द सेल. लॅक्टोज कुठे एंटर करतो? इनसाइड द सेल. अँड नाव दिस लॅक्टोज जो इथं दाखवलाय बघा, दिस वन इज द लॅक्टोज. लॅक्टोज विल बाइंड टू अ प्रोटीन नोन ॲज रिप्रेसर. आणि लॅक्टोज हा रिप्रेसरला बाइंड झाला तर रिप्रेसर कसा होतो सांगा मला? ऍक्टिव्ह और इनऍक्टिव्ह? तर इथे दिलंय आपल्याला, इट बिकम्स इनऍक्टिव्ह. इनऍक्टिव्ह रिप्रेसर ऑपरेटरला बाइंड करणार का नाही करणार? ऍक्टिव्हच नाहीये तर बाइंडिंग होणार का रिप्रेसरचं ऑपरेटरला? नाही बाइंडिंग होणार. ऑपरेटर साईटला कुणीच नसेल, म्हणजे प्रमोटरला आरएनए पॉलिमरेज जाऊन बाइंडिंग करणं वाढणार का कमी होणार? ऑपरेटर साईडला कुणीच नाहीये तर प्रमोटर साईडला आरएनए पॉलिमरेज बाइंड करण्याचे चान्सेस वाढले. चान्सेस वाढले म्हणजे जीन एक्सप्रेशन वाढलं का कमी झालं? तर वाढलं. म्हणजे जीन एक्सप्रेशन सप्रेस झालं का इंड्यूस झालं? सप्रेस झालं का इंड्यूस झालं? एक्झॅक्टली. हे इंड्यूस कुणामुळे झालं रे? कुठला मॉलिक्यूल सेलच्या आतमध्ये आला म्हणून इंड्यूस झालं? आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज आधी पण होता, आता पण आहे, पण आता एक नवीन मॉलिक्यूल सेलच्या आतमध्ये गेला. बरोबर आहे उत्तर, लॅक्टोज. म्हणून आपण लॅक्टोजला काय म्हणतो? लॅक्टोज इज नोन ॲज इंड्युसर फॉर लॅक ओपेरॉन. लॅक्टोजला काय म्हणतो आपण? इंड्युसर फॉर लॅक ओपेरॉन. कधी कधी लॅक्टोज वरती बीटा गॅलेक्टोसाइडेज ऍक्टिव्हिटी होते आणि लॅक्टोजचं कन्व्हर्जन ॲलोलॅक्टोज मध्ये होतं बघा. समटाइम lactose gets converted into allolactose. तुम्ही म्हणाल सर लॅक्टोज आणि ॲलोलॅक्टोज मध्ये काय फरक आहे? देर इज सिम्पल डिफरन्स ऑफ बॉन्ड. लॅक्टोज इज हॅव्हिंग विच बॉन्ड? बीटा 1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड. बट allolactose is having beta 1,6 ग्लायकोसाइडिक बॉन्ड. बघा, मग लॅक्टोज मध्ये बीटा 1,4 बॉन्ड आहे आणि ॲलोलॅक्टोज मध्ये बीटा 1,6 ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे. मग लॅक्टोज असू द्या किंवा ॲलोलॅक्टोज असू द्या, या दोघांपैकी काही जरी आलं आणि त्याने जर रिप्रेसरला बाइंड केलं तर रिप्रेसर इनऍक्टिव्हेट होतो, म्हणजे जीन एक्सप्रेशन वाढतं. म्हणून बोथ कॅन ऍक्ट ऍज अ इंड्युसर. दोन्ही पण काय ऍक्ट करू शकतात? ऍज अ इंड्युसर म्हणून ऍक्ट करू शकतात. सो इथं आपल्याला क्लिअर झालं की त्याने आतमध्ये येऊन इंड्यूस केला ओपेरॉन.
मग आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, त्याच्यातून तुम्ही उत्तर द्यायचे मला. नॅचरली लॅक्टोज ओपेरॉन इज इंड्यूस्ड और रिप्रेस्ड. नॅचरली it is repressed. It gets induced in presence of lactose or allolactose. Inducer च्या presence मध्ये. Means operon is naturally suppressed or repressed, get induced only after presence of its inducer. म्हणजे हा ओपेरॉन रिप्रेसिबल ओपेरॉन आहे का इंड्युसिबल ओपेरॉन आहे? काय वाटतं तुम्हाला? इज इट रिप्रेसिबल और इंड्युसिबल? एक्झॅक्टली, इट इज इंड्युसिबल ओपेरॉन. कसं ठरवायचं बघा, कुठलाही ओपेरॉन इंड्युसिबल आहे का रिप्रेसिबल आहे हे ठरवताना पहिल्यांदा त्याची नॅचरल कंडिशन बघा. नॅचरल कंडिशन रिप्रेस्ड असेल तर त्याला इंड्यूस करावं लागेल, म्हणजे इंड्युसिबल झाला. आणि नॅचरल कंडिशन इंड्युस्ड असेल तर त्याला रिप्रेस करावं लागेल, म्हणजे रिप्रेसिबल झाला. मग आता हे कसं ठरवायचं, इंड्युस्ड आहे का रिप्रेस्ड आहे? जर एखादा ओपेरॉन खूप कमी प्रमाणातच एक्सप्रेस होत असेल ना, तर तो नॅचरली रिप्रेस्ड आहे. आणि तो नॉर्मल फंक्शन करत असेल तर नॅचरली इंड्युस्ड आहे. लॅक ओपेरॉन नॅचरली नॉर्मल फंक्शन करतो का लेस फंक्शन करतो मला सांगा? नॅचरली लेस, म्हणजे बाय डिफॉल्ट तो रिप्रेस्ड आहे. आणि जर त्याचा वापर वाढवायचा असेल तर आपल्याला त्याला करावं लागेल इंड्यूस, म्हणून त्याला म्हणतो आपण इंड्युसिबल ओपेरॉन. सो आता लॅक ओपेरॉन बद्दल काय काय लक्षात ठेवणार? हाऊ मेनी जीन्स आर रिक्वायर्ड फॉर लॅक्टोज युटिलायझेशन? काय उत्तर देणार तुम्ही? 3. All 3 genes are under same promoter or different promoter? Same promoter. Promoter is accompanied by a region where regulator protein binds. That region is known as operator. If operator binded with repressor protein, then operon will be repressed or induced. Repressed. In case of lactose operon, repressor is active when lactose is absent or lactose is present. Repressor is active. कस काय लॅक्टोजच्या प्रेझेन्स मध्ये रिप्रेसर ऍक्टिव्ह असतो? उत्तर पाहिजे, लॅक्टोज शुड बी absent. When lactose is present, which is inside the cell, then repressor will be inactive, and in that case operon will get induced. ठीक आहे. मग आता या ओपेरॉन मध्ये रिप्रेसर प्रोटीन बनवणारी जीन कुठली? विच जीन प्रोड्युसेस रिप्रेसर प्रोटीन? कुठली जीन रिप्रेसर प्रोटीन बनवती? आता आपण सांगितलेलं लॅक आय जीन. आय स्टँड्स फॉर इनहिबिटरी. व्हेरी गुड. ठीक आहे. आता मला सांगा, आय जीन इज अंडर सेम promoter as that of other 3 genes or it has a different promoter? व्हेरी गुड, इट हॅज अ डिफरंट promoter. मग आता आपल्याला 3 जीनची नावं काय आहेत आणि हाच सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. हा सिक्वेन्स पुढे मागे करायचा नाही. व्हॉट आर दी नेम्स ऑफ 3 जीन्स विच आर प्रेझेंट इन अ लॅक ओपेरॉन? ZYA. याच्यात कुठेही फरक नाही झाला पाहिजे. कसा लक्षात ठेवणार? झेड कुणासाठी आहे? बीटा गॅलेक्टोसाइडेज. काय म्हणायचं? बीटा गॅलेक्टोसाइडेज. झेड. बीटा गॅलेक्टोसाइडेज साठी कोड करणारा जीन कुठला? झेड. ट्रान्सएसिटायलेजचं दुसरं नाव काय सांगितलं होतं रे मी? व्हॉट इज अदर नेम फॉर ट्रान्सएसिटायलेज? ऍसिटिल ट्रान्सफरेज. ए आला की नाही त्याच्यात? काय आला? ए. मग ए कुणासाठी असणार?
ऍसिटिल ट्रान्सफरेजसाठी. मग राहिला काय वाय. वाय म्हणतो वाय यू आर हिअर, गेट परमिशन. आणि मग परमिशन कोण देतं? परमिएस. तो या 3 जीनचा सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिला कुठला आहे मला सांगा? झेड, दुसरा आहे वाय आणि तिसरा आहे ए. इफ यू हॅव एनी क्वेरी रिगार्डिंग नेम्स ऑफ द एन्झाईम, तर ते कसं विचारतात बघा. एनी एन्झाईम or enzyme which is responsible for lactose utilization, that will be beta galactosidase, coded by which gene? Beta galactosidase कोणी कोड केलंय? Z. Trans-acetylase is coded by A and permease is coded by Y. ठीक है. How many mRNAs are formed by this operon? साक्षी, एकच mRNA तयार झाला आहे. How many polypeptides are formed by this mRNA? So the mRNA or gene is monocistronic or polycistronic? ठीक आहे. तो अशा प्रकारे हे झालं आपला लॅक ओपेरॉन. इज इट क्लिअर टू ऑल? लॅक ओपेरॉन कळलाय का? मी काही क्वेश्चन्स काही विचारतो म्हणजे मला क्लिअरिटी येईल की तुम्हाला तो कितपर्यंत कळलाय. इफ ग्लुकोज इज अवेलेबल, lactose is also available, then repressor will be active or inactive? It has to be active, कारण की इनॅक्टिव्ह कोण कोण म्हणतंय त्याने लक्ष द्यायचंय. ग्लुकोज प्रेझेंट असेल ना तर लॅक्टोज आतमध्ये येतच नाही, कारण की शुगर कुठली काम करणार आहे जास्तीत जास्त? ग्लुकोज. त्याच्यामुळं दोन्ही कंडिशन असतील, ग्लुकोज पण असेल लॅक्टोज पण असेल, तरीही ओपेरॉन लॅक्टोजचा काम करत नाही. वेन रिप्रेसर विल बी इनॅक्टिव्ह, तो इनॅक्टिव्ह कधी होईल? इन प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज और इन अब्सेन्स ऑफ ग्लुकोज? बर, ग्लुकोजचा अब्सेन्स आहे आणि लॅक्टोजचा पण अब्सेन्स आहे, रिप्रेसर ऍक्टिव्ह का इनॅक्टिव्ह? दोघांचा अब्सेन्स आहे. ग्लुकोज पण अब्सेंट आहे आणि लॅक्टोज पण अब्सेंट आहे. रिप्रेसर इज ऍक्टिव्ह और इनॅक्टिव्ह? सगळ्यांनी मला इनॅक्टिव्ह हे उत्तर दिलं. कंडिशन 1 काय आहे मला सांगा, जिथं तुमचा ग्लुकोज प्रेझेंट और अब्सेंट? पहिल्या कंडिशन मध्ये ग्लुकोज इज प्रेझेंट, लॅक्टोज इज अब्सेंट. मी तुम्हाला काय सांगितलं बघा, आता ग्लुकोज नाहीये. माझा आवाज येतोय का व्यवस्थित? व्हॉइस ब्रेक होतोय का माझा? येतोय का आवाज? येतोय का आता मला सांगा. सगळ्यांनी रिप्लाय करा रे जरा मला. बघा पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात ठेवायचं, लॅक्टोजच्या प्रेझेन्स मध्ये रिप्रेसर ऍक्टिव्ह होतो का इनॅक्टिव्ह होतो? लॅक्टोजच्या प्रेझेन्स मध्ये. मग आता या चित्रात पहिल्या कंडिशन मध्ये लॅक्टोज प्रेझेंट आहे का दुसऱ्या कंडिशन मध्ये लॅक्टोज प्रेझेंट आहे? सेकंड कंडिशन मध्ये लॅक्टोज प्रेझेंट आहे. क्लिअर आहे का? मग सेकंड कंडिशन मध्ये रिप्रेसर ऍक्टिव्ह दिसतोय का इनॅक्टिव्ह दिसतोय? अरे कोण आहे रे हे ऍक्टिव्ह म्हणणार? पुन्हा एकदा, अंकिता जाधव, तुझी सगळी उत्तरं चुकलेली आहेत, वरती पण आणि खाली पण. अंकिता जाधव, अंकिता जाधवने उत्तर द्यायचंय मला. चित्रात दुसऱ्या रिप्रेसर ऍक्टिव्ह आहे का इनॅक्टिव्ह?
अंकिता जाधव, उत्तर द्यायचं आहे इनऍक्टिव्ह आहे. तिथं लॅक्टोज प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे? लॅक्टोज इज प्रेझेंट और अब्सेंट? प्रेझेंट. मग इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज रिप्रेसर इज ऍक्टिव्ह और इनऍक्टिव्ह? काय उत्तर देशील आता तू? इनऍक्टिव्ह. चित्रात पहिलं चित्र घेतलं 1, कंडिशन 1, ज्याच्यामध्ये रिप्रेसर तुला ऍक्टिव्ह दिसतोय का इनऍक्टिव्ह दिसतोय? ऍक्टिव्ह. याचा अर्थ लॅक्टोज इज प्रेझेंट और अब्सेंट? लॅक्टोज इज अब्सेंट. सो मी मगाशी प्रश्न विचारला होता, तुमच्याकडे ग्लुकोज तर नाहीच आहे पण लॅक्टोज पण नाहीये, मग रिप्रेसर ऍक्टिव्ह राहणार का इनऍक्टिव्ह राहणार? अरे अंकिता, तू काय उत्तर देते? लॅक्टोजच्या अब्सेन्स मध्ये तो ऍक्टिव्ह राहणार का इनऍक्टिव्ह राहणार? एक्झॅक्टली ऍक्टिव्ह राहणार आहे तो. ठीक आहे. सो लॅक ओपेरॉनचा पुढचा प्रश्न. इफ glucose is absent and lactose is present, then the condition of lac operon is suppressed or induced. Glucose is absent and lactose is present. It has to be induced. Lac operon is example of inducible operon or repressible operon? Inducible operon. Lac operon is under positive control or negative control? जेव्हा मी असा प्रश्न विचारेल का नाही, पॉझिटिव्ह कंट्रोल और निगेटिव्ह कंट्रोल, तेव्हा त्याची नॅचरल कंडिशन मला सांगायची सगळ्यात. नॅचरली लॅक ओपेरॉन इज अंडर पॉझिटिव्ह कंट्रोल और निगेटिव्ह कंट्रोल? पुष्कर वगैरे सगळ्यांनी मला पुन्हा उत्तर द्यायचं. इट इज अंडर निगेटिव्ह कंट्रोल, कारण की नॅचरली तो रिप्रेस्ड आहे ना, मग त्याच्यामुळे त्याची नॅचरल कंडिशन कशी आहे? निगेटिव्ह कंट्रोल आहे. ठीक आहे. बट लॅक ओपेरॉन इन सम बॅक्टेरिया कॅन बी अंडर पॉझिटिव्ह कंट्रोल. फॉर एक्झाम्पल, जे बॅक्टेरिया दुधात राहतात त्यांना कायमच काय खायला लागेल रे? ग्लुकोज और लॅक्टोज. मग त्यांच्याकडचा लॅक ओपेरॉन कायम बंद असेल का कायम चालू असेल? ऑलवेज ऑन. मग ज्या बॅक्टेरियांना फक्त लॅक्टोज शुगर मिळते त्यांच्याकडचा ओपेरॉन हा पॉझिटिव्ह कंट्रोल मध्ये असू शकतो का निगेटिव्ह कंट्रोल मध्ये असू शकतो? पॉझिटिव्ह. आता ही एक्सेप्शन झालं, पण तुम्हाला जर प्रश्न आला की नाही नॅचरली लॅक ओपेरॉन इज अंडर, तर उत्तर काय आलं पाहिजे तुमचं? निगेटिव्ह. आता मला विवेकने एक प्रश्न विचारलाय. विवेक विचारतोय, सर काय बघा त्याचा प्रश्न काय, इफ बोथ ग्लुकोज अँड लॅक्टोज आर प्रेझेंट देन रिप्रेसर इज ऍक्टिव्ह और इनऍक्टिव्ह? मी कंडिशन 1 काय सांगितली होती विवेक, सांग मला परत एकदा. कंडिशन 1 जी मी प्लेन पेज वरती काढली होती, व्हॉट वॉज द कंडिशन? बोथ ग्लुकोज अँड लॅक्टोज आर प्रेझेंट. आणि जेव्हा ग्लुकोज प्रेझेंट असतो ना तेव्हा त्याला फरकच पडत नाही की दुसरी शुगर आहे का नाही, तेव्हा तो विचारच करत नाही दुसरी शुगर वापरायची का नाही. त्याच्यामुळे दुसरी शुगर सेलमध्ये घेतलीच जात नाही. मग तुम्ही मला सांगा, दुसरी शुगर सेलमध्ये घेतलीच नाही जाणार, लॅक्टोज सेलच्या आतमध्ये येणारच नाही, तर लॅक ओपेरॉन काम करेल का नाही करणार? नाही करणार. आणि लॅक ओपेरॉन काम करत नसेल याचा अर्थ रिप्रेसरने त्याला बंद करून ठेवलाय, म्हणजे रिप्रेसर इज ऍक्टिव्ह और इनऍक्टिव्ह? कळलं का विवेक? उत्तर कळलं का तुला? रिप्लाय करायचा आहे? ठीक आहे.
सो हा होता आपला लॅक ओपेरॉन. आता तसाच एक ओपेरॉन आहे दुसरा, ज्याचं नाव आहे ट्रिप्टोफॅन ओपेरॉन, जो की आपल्या सिलेबस मध्ये नाहीये, पण त्याच्यावरती काही क्वेश्चन्स येतात. थोडं तुम्हाला क्लिअर करतो. ट्रिप्टोफॅन, ट्रिप्टोफॅन हे काय आहे मला सांगा. ट्रिप्टोफॅन कशाचं नाव आहे? ट्रिप्टोफॅन हे नाव कशाचं आहे? व्हेरी गुड. इट इज, अरे एकच उत्तर आलंय, आठवत नाहीये. इट इज अमायनो ऍसिड. इट इज नॉट अ प्रोटीन, इट इज अमायनो ऍसिड. आणि स्पेसिफिकली सांगायचं झालं तर ते कुठला अमायनो ऍसिड आहे? ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड. ठीक आहे, स्पेसिफिकली तो कुठला अमायनो ऍसिड आहे? ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड. ट्रिप्टोफॅन हे अमायनो ऍसिड असेल तर प्रोटीन सिंथेसिस मध्ये लागणार का नाही लागणार? इज इट रिक्वायर्ड ऑर नॉट रिक्वायर्ड? तुम्ही थोडी पटपट उत्तर दिली तर आपलं पटपट सेशन पुढे जाईल. लागणार. मग त्याला कधीतरीच बनवायचा का सारखा बनवावा लागेल? बरोबर आहे, तो कंटिन्युअसली बनवावा लागेल. मग मला सांगा, कंटिन्युअसली बनवावा लागेल तर ओपेरॉन हा इंड्यूस असला पाहिजे का रिप्रेस असला पाहिजे? हा ओपेरॉन असला पाहिजे इंड्यूस. मग तुम्ही सांगा, नॅचरली हा जर कामच करत असेल तर तो कुठल्या कंट्रोलमध्ये असेल? अंडर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? व्हेरी गुड, अंडर पॉझिटिव्ह. पण समजा आता माझ्याकडं जेवढे ट्रिप्टोफॅन पाहिजे होते, म्हणजे पाहिजे होते मला 100, आणि माझ्याकडे आता शिल्लक आहे 200. किती शिल्लक आहे? 200. तर मी अजून ट्रिप्टोफॅन बनवत राहिलं पाहिजे का? आता मला कळलंय की ट्रिप्टोफॅन गरजेपेक्षा जास्त झालेत, तर मी ओपेरॉन चालू ठेवलं पाहिजे का रिप्रेस केला पाहिजे? व्हेरी गुड, त्याला मी रिप्रेस केला पाहिजे. मग जो ओपेरॉन नॅचरली चालूच असतो, गरज पडली तरच बंद करावा लागतो, त्याला काय म्हणणार तुम्ही? रिप्रेसिबल का इंड्युसिबल? एक्झॅक्टली, त्याला काय म्हणणार आहे आपण? रिप्रेसिबल ओपेरॉन. मग ट्रिप्टोफॅन ओपेरॉन बद्दल जे प्रश्न येतात, जेवढे आपल्याला गरजेचे आहेत घेणं, तेवढे मी प्रश्न सांगतो तुम्हाला. ट्रिप्टोफॅन ओपेरॉन इज नॅचरली अंडर पॉझिटिव्ह रेग्युलेशन और निगेटिव्ह रेग्युलेशन? काय उत्तर येणार आपलं? एक्झॅक्टली, पॉझिटिव्ह रेग्युलेशन. ट्रिप्टोफॅन ओपेरॉन इज एक्झाम्पल ऑफ इंड्युसिबल ओपेरॉन और रिप्रेसिबल ओपेरॉन? व्हेरी गुड, याला म्हणतो आपण रिप्रेसिबल ओपेरॉन. एवढं जरी लक्षात राहिलं तरी पुष्कळ आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आपल्याला सिलेबस मध्ये नाही. क्लिअर? इज इट क्लिअर टू ऑल? ठीक आहे. नाउ if a tryptophan operon is naturally induced, then it must require a repressor for repressing. मग त्याचा रिप्रेसर कोण आहे? जसा लॅक्टोज ओपेरॉनचा इंड्युसर कोण होता? व्हॉट वॉज द इंड्युसर ऑफ लॅक्टोज ओपेरॉन? लॅक्टोज इटसेल्फ. लॅक्टोज स्वतःच कोण होता? इंड्युसर होता. लॅक्टोज इज अ सबस्ट्रेट और प्रोडक्ट. लॅक्टोज इज अ सबस्ट्रेट और प्रोडक्ट? सबस्ट्रेट. ठीक आहे, तिथं सबस्ट्रेटने स्वतः जाऊन आता काय केलं? ओपेरॉन इंड्यूस केला. मग आता ट्रिप्टोफॅन ओपेरॉन बद्दल आपण काय सांगतोय की ट्रिप्टोफॅन जास्त तयार झाला, हा मेसेज सेलला कोण देणार? स्वतः ट्रिप्टोफॅन देणार. स्वतः कोण देणार? ट्रिप्टोफॅन देणार. तर ट्रिप्टोफॅन ओपेरॉन हा रिप्रेस करण्यासाठी त्याचा रिप्रेसर म्हणून कोण काम करेल माहिती का? ट्रिप्टोफॅन. तो जो की प्रोडक्ट आहे ओपेरॉन,
सो आपण सुरुवातीला सांगितलं होतं देअर माइट बी अ प्रोटीन or substrate or product which are responsible for regulation of operon. एका लॅक्टोज ओपेरॉन मध्ये दिसलं आपल्याला की सबस्ट्रेट हा रेग्युलेट करत होता, आता ट्रिप्टोफॅन ओपेरॉन मध्ये दिसतंय प्रोडक्ट हा रेग्युलेट करतो. संग्राम सिंग, बाकीची जी नावं आहेत की नाही ती नावं फक्त आपल्याला ओपेरॉनचे एक्झाम्पल म्हणून दिलं आणि त्यातलं एकच नाव एक्स्ट्रा आहे, अरॅबिनोज ओपेरॉन. बाकी रेफरन्स म्हणून अजून कुठले ओपेरॉन दिसत आहेत मला सांगा एनसीआरटी मध्ये. एनसीआरटी मधल्या ओपेरॉनची नावं सांगा मला, लिहून सांगायची संग्राम. व्हॅल ओपेरॉन, ओके. अजून काय? हिस ओपेरॉन, अजून काय? ठीक आहे. ARA, ARA म्हणजे काय मला सांगा? अरॅबिनोज. अरॅबिनोज ही शुगर आहे. अरॅबिनोज ही काय आहे? शुगर आहे. शुगर कधी वापरणार आपण? ग्लुकोजच्या प्रेझेन्स मध्ये का ग्लुकोजच्या अब्सेन्स मध्ये? ग्लुकोजच्या अब्सेन्स मध्ये. म्हणजे अरॅबिनोज ओपेरॉन हा कायम काम करणारा असेल का गरज पडली तरच काम करणारा असेल? म्हणजे तो गरज पडली तरच इंड्यूस केला असेल. म्हणजे हा इंड्युसिबल झाला का रिप्रेसिबल झाला? इंड्युसिबल. आता दुसरी जी दोन नाव आहेत ती काय आहेत बघा, हिस आणि व्हॅल. हिस म्हणजे हिस्टिडीन. हिस्टिडीन काय आहे मला सांगा? व्हॉट इज हिस्टिडीन? हिस्टिडीन इज नॉट अ प्रोटीन. हिस्टिडीन इज अमायनो ऍसिड. आणि अमायनो ऍसिडची गरज आपल्याला कधी कधी असते का सारखी असते? आपण सारखे प्रोटीन बनवणार आहे म्हणजे सारखी गरज आहे, म्हणजे तो नॅचरली ऍक्टिव्ह पाहिजे का रिप्रेस्ड पाहिजे? सेम लाईक ट्रिप्टोफॅन ओपेरॉन, म्हणजे तो झाला रिप्रेसिबल ओपेरॉन, तो नॅचरली असेल पॉझिटिव्ह कंट्रोल मध्ये. व्हॅल, व्हॅल म्हणजे व्हॅलिन. व्हॅलिन इज ऑल्सो अमायनो ऍसिड. आणि जेवढे जेवढे अमायनो ऍसिड आहेत ते सारखे लागणार आहेत आपल्याला, म्हणजे ते जनरली पॉझिटिव्ह कंट्रोल मध्ये असतील आणि जनरली ते इंड्युस्ड असतील आणि त्यांना गरज पडली तरच बंद करावं लागतं, म्हणजे ते आहेत रिप्रेसिबल ओपेरॉन. ठीक आहे, कळलं का हे? येस ऑर नो? ओके, ठीक आहे. सो ओपेरॉन हा कन्सेप्ट इथं आपला कम्प्लीट झालेला आहे. क्लिअर झालं का सगळ्यांना ओपेरॉन? स्टील इफ एनीबडी इज हॅव्हिंग डाऊट दे कॅन आस्क. आता बघा इथं सेम डायग्राम दिलेली आहे बघा. कंडिशन 1 इथं जी डायग्राम आहे का नाही ह्याच्यात दिस वन इज अ कंडिशन 1. इथं काय दिसतंय? लॅक आयजीनचा प्रोडक्ट आला जो की रिप्रेसर आहे इथं रेड कलरचा. बघा एखाद्या किल्ल्याचं गेट असतं की नाही तसा तो रिप्रेसर आहे. आणि ते कुठं जाऊन बाइंड करतायत? ऑपरेटर रिजनला. कुठे जाऊन बाइंड करतात? ऑपरेटर. ऑपरेटर ऑक्युपाइड आहे त्याच्यामुळे आरएनए पॉलिमरेजला डीएनए ला बाइंडच करता येत नाही प्रोमोटर रिजनला. ठीक आहे, मग त्याच्यामुळे जीन एक्सप्रेशन जास्त होणार का कमी होणार? तर फार कमी होणार. ठीक आहे, बट तुम्ही खालच्या सिच्युएशन मध्ये या. खालच्या सिच्युएशन मध्ये काय दिसतंय? लॅक आयने एमआरएनए बनवला, प्रोटीन पण बनवला जो की रिप्रेसर आहे, पण तिथं एक इंड्युसर आला ज्याचं नाव काय बघा? ॲलोलॅक्टोज, किंवा आपण काय म्हटलंय त्यांना? लॅक्टोज. तो ॲलोलॅक्टोज किंवा लॅक्टोज आता जाऊन बाइंड कुठं करतो? या इंड्युसर प्रोटीनला, सॉरी रिप्रेसर प्रोटीनला. आणि रिप्रेसर काय होतं मला सांगा आता? ऍक्टिव्ह और इनऍक्टिव्ह? इनऍक्टिव्ह. इनऍक्टिव्ह रिप्रेसर हा ऑपरेटरला बाइंड करूच शकत नाही, त्याच्यामुळं आरएनए पॉलिमरेज बाइंड होतात. आरएनए पॉलिमरेज ट्रान्सक्रिप्शन करतात, एमआरएनए बनवतात
आणि या mRNA पासून 3 एन्झाईम बनवतात ज्या लॅक वापरण्यासाठी, लॅक्टोज युटिलायझेशन साठी आपली हेल्प करतात. सो दिस वॉज द कन्सेप्ट ऑफ लॅक ओपेरॉन. ठीक आहे. आता इथं बघा काय दिलंय, नॉर्मली द प्रोटीन नीडेड टू ब्रेक डाऊन द लॅक्टोज आर टर्न ऑफ बिकॉज देर इज अ ग्लुकोज अराउंड फॉर बॅक्टेरिया टू यूज. ग्लुकोज आहे त्याच्यामुळं लॅक्टोज असू किंवा नसू त्यांचं एक्सप्रेशन कमी केलेलं. इट इजंट सिम्पली ऑन ऑर ऑफ, इट इज मोर लाईक लाईट डिमर. म्हणजे काय माहिती का, तो कम्प्लीट बंद किंवा कम्प्लीट चालू असं काही नसतं, एक तर तो कमी किंवा जास्त असा असतो. दिस ओपेरॉन इज नॉर्मली ऑफ. जो नॉर्मली ऑफ असतो त्याला चालू करावा लागतो म्हणून त्याला म्हणतात इंड्युसिबल ओपेरॉन. आता काय म्हटलंय बघा, इफ ग्लुकोज अँड लॅक्टोज बोथ आर प्रेझेंट, ओपेरॉन विल स्टील बी टर्न ऑफ. ग्लुकोज अँड लॅक्टोज जरी असला तरी सुद्धा ओपेरॉन टर्न ऑफच असणार आहे, कारण की शुगर कुठली वापरणार आहे तिथे, ग्लुकोज. ठीक आहे. सो इथं आपला लॅक ओपेरॉन नावाचा कन्सेप्ट संपलेला आहे आणि टेक्निकली तो कन्सेप्च्युअल चॅप्टर आहे ना तो बऱ्यापैकी इथं संपतो. आता एक थेरॉटिकल पार्ट आलेला आहे ज्याला म्हणतो आपण ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. हा पार्ट बऱ्यापैकी रीड करण्याचा आहे. त्याच्यात एक कन्सेप्ट आहे फक्त सिक्वेन्सिंगची, ती मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज स्टार्टेड अराउंड 1990. 1990 साली चालू केला. आणि मी हे एक्सप्लेन करण्यासाठी एनसीईआरटीचं बुकच तुम्हाला दाखवणार आहे. ते बुक मी तुम्हाला शेअर करतो, म्हणजे आपण त्यातली लाईन बाय लाईन रीड करत पुढे जाऊया. इज इट ओके फॉर ऑल? ठीक आहे. आता बघा, मी शेअर करण्यासाठी एनसीईआरटीचं बुक ओपन करतो जरा. बुक विजिबल आहे का रे सगळ्यांना? येस ऑर नो? ठीक आहे. आता याच्यातला सिंपल पार्ट आपण रीड करणार आहोत, कारण की हा एक्सप्लेनेशन सारखा नाहीये, तर तो आपल्याला रीड करून घ्यावा लागेल. In the preceding section, you have learned that it is a sequence of bases in a DNA that determines the genetic information of a given organism. आपल्याला माहिती आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन कुणाकडे आहे? डीएनए कडे. In other words, genetic makeup of an organism or an individual lies in the DNA sequence. मग आता ह्युमन जिनोम प्रोजेक्ट का सुरू केला याचं तुम्हाला थोडं कारण सांगतो. समजा आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या बॉडीमध्ये किती जीन्स आहेत, तर आपल्याला कुणाचा सिक्वेन्स माहिती पाहिजे, आरएनएचा का डीएनएचा? जीन्स कुणावरती आहेत, आरएनए की डीएनए? ऑब्विसली इट इज अ डीएनए. मग आता बघा, डीएनए आपल्याला कम्प्लीट माहिती झाला आपला, तर आपल्याकडच्या सगळ्या जीन्स माहिती होतील. सगळ्या जीन्स जर माहिती झाल्या तर काय होईल, आपल्याला कळेल ना की जीन्स कुठल्या आहेत, किती आहेत, कुठली जीन कशी नॉर्मल आहे, आणि तिच्यामध्ये चुकून प्रॉब्लेम झाला तर नक्की काय प्रॉब्लेम झाला. तर हे सगळं कळण्यासाठी आपल्याला आपला जिनोम माहिती असणं गरजेचं. म्हणून युएसए स्पेसिफिकली कुणी प्रोजेक्ट सुरू केला? अमेरिकेने. आणि त्या प्रोजेक्टमध्ये भरपूर कंट्री इन्व्हॉल्व्ह झाल्या, पण इनिशिएटिव्ह कुणाचा होता? अमेरिकेचा. आता काय म्हटलंय बघा, मला एक सांगा,
कुठल्या 2 ऑर्गॅनिझमचे फिंगरप्रिंट मॅच होतात का? नाही. फक्त आयडेंटिकल ट्विन्सचे होणार, बाकी दुसऱ्या कोणाचे फिंगरप्रिंट मॅच होत नाहीत. मग ज्यांचे फिंगरप्रिंट मॅच होत नाहीत त्यांचा डीएनए तरी मॅच होईल का? डेफिनेटली डीएनए मॅच नाही होणार. मग दोघांचा इंडिव्हिज्युअलचा डीएनए डिफरंट असेल तर आपल्याला माहिती पाहिजे ना त्याच्यात नक्की काय काय आहे बाबा. क्युरियोसिटी पाहिजे आपल्याला त्याची. मग ते फाइंड आउट करण्यासाठी ह्युमन जिनोम प्रोजेक्ट सुरू केला. If a two individual differs, then their DNA sequence should also be different. At least some places. हे लक्षात ठेवा. 2 इंडिव्हिज्युअलचा डीएनए मॅच करत नाही याचा अर्थ अख्खाच्या अख्खा डीएनए मॅच करत नाही असं नाही. 99.9% सगळ्याचा डीएनए सेम असतो. डिफरन्स फक्त 0.1% मध्ये आहे. ठीक आहे. These assumptions lead to quest of finding out complete DNA sequence of human genome. Fifth, the establishment of genetic engineering techniques where it was possible to isolate and clone any piece of DNA, and the availability of simple and fast technique of determining DNA sequences. Very ambitious project of sequencing human genome was launched in year 1990. थोडं आता मी एक्सप्लेन करतो काय त्यांनी म्हटलंय. मूळ मुद्दा काय आहे की आपल्याला अख्खा डीएनए सिक्वेन्स करायचा आहे. मग अख्खा डीएनए जर सिक्वेन्स करायचा असेल तर आपल्याकडं जर सोफिस्टिकेटेड डीएनए आयसोलेट करण्याच्या टेक्निक पाहिजेत. डीएनए आयसोलेट केला तर त्याच्या कॉपीज बनवण्याची टेक्निक पाहिजे, म्हणजे क्लोन्स बनवता आल्या पाहिजे. क्लोनिंग केलं तर आपल्याकडं सिम्पल आणि फास्ट त्याचा सिक्वेन्स डिटरमाइन करण्याची टेक्निक असली पाहिजे. या सगळ्या डेव्हलप करण्यासाठी आणि डीएनए सिक्वेन्स करण्यासाठी जो प्रोजेक्ट हाती घेतला त्याला नाव देण्यात आलं ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. कधी सुरू केला? 1990. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज अ मेगा प्रोजेक्ट आणि तो किती मोठा होता त्याच्या प्राइस वरून लक्षात येईल तुमच्या. ह्युमन जिनोम इज सेड टू हॅव अप्रॉक्सिमेटली 3 × 10⁹ बेस पेअर. आपल्या जिनोम मध्ये 3 बिलियन बेस पेअर्स आहेत. किती बेस पेअर्स आहेत? 3 बिलियन. आणि 3 बिलियन बेस पेअर साठी कॉस्ट काय बघा. एका बेस पेअर साठी कॉस्ट येते $3. $3. मग मला सांगा $3 हा जर खर्च असेल तर 3 बिलियन साठी किती खर्च येईल रे? $9 बिलियन खर्च येणार आहे. किती खर्च येणार आहे? $9 बिलियन. मग एवढा मोठा प्रोजेक्ट त्यांनी हाती घेतला. मग आता $9 बिलियन खर्च करून आपल्याला जो डेटाबेस मिळणार आहे ना तो डेटाबेस आहे 3 मिलियन बेस पेअर. 3 मिलियन बेस पेअरचा डेटाबेस स्टोअर करायचा असेल तर आपल्याला काय गरज आहे बघा. आपला डेटाबेस 3 बिलियन बेस पेअरचा लिहायचा झाला ना तर बेस पेअर कसं लिहितो आपण? ATGC म्हणजे लेटर्स लिहितो की नाही. असे लेटर लिहिण्यासाठी एका पानावरती 1000 लेटर लिहिले आपण तर आपल्याला 1000 पानाचं एक पुस्तक असे 3300 पुस्तकं लागतील एक ह्युमन जिनोम नुसता आपल्याला लिहून ठेवायला. तुम्ही विचार करा एक ह्युमन जिनोम आपण जर सिक्वेन्स केला तर तो सिक्वेन्स करताना आपल्याला एका पानावर 1000 बेसेस असे 1000 पानं असणारं एक पुस्तक असे 3300 पुस्तकं लागतील. म्हणजे एक मोठीच्या मोठी लायब्ररी ठेवावं लागेल एका ह्युमनचा जिनोम ठेवण्यासाठी. मग हा डेटा हाताने लिहिलेला बरा तर कम्प्युटर मध्ये स्टोअर केलेला बरा? तुम्हाला काय वाटतंय? विच वन इज द प्रेफरेबल वन? कम्प्युटर टेक्निक और हँड रिटन टेक्निक? मग कम्प्युटरमध्ये एवढा डेटा स्टोअर करायचा असेल तर बायोलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोघांना एकत्र काम करावं लागेल. मग त्याच्यासाठी जे सॉफ्टवेअर डेव्हलप करणं असेल, डेटा एंट्री असेल, याच्यासाठी एक नवीन बायोलॉजीची ब्रांच मग उदयास आली जिला म्हणतात बायो इन्फॉर्मॅटिक्स. कुठली ब्रांच म्हणतो आपण त्याला? बायो इन्फॉर्मॅटिक्स. त्यांनी काय म्हटलंय बघा. The enormous amount of data expected to be generated also necessitates म्हणजे आता त्याची गरज वाटली. The use of high speed computational devices for data storage and retrieval and analysis. स्टोअर करायचा, परत काढून घ्यायचा, वापरायचा आणि अनालिसिस करायचा. Human Genome Project was closely associated with rapid development of new area in biology called
बायो इन्फॉर्मॅटिक्स. मग क्वेश्चन येईल, विच ऑफ द फॉलोइंग ब्रांच ऑफ बायोलॉजी वॉज सायमल्टेनियसली डेव्हलप्ड अलॉंग विथ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट? काय उत्तर येणार आहे आपलं? बायो इन्फॉर्मॅटिक्स. मग ह्युमन जिनोम प्रोजेक्ट डिझाईन करताना त्याचे गोल्स काय काय होते बघा. बेसिक गोल काय होता की आपल्या बॉडीमध्ये ह्युमनच्या जिनोम मध्ये किती जीन्स आहेत ते फाइंड आउट करायचे. तर्क वितर्क फार होते आणि त्याच्यातला एक तर्क काय होता बघा, आयडेंटिफाय ऑल 20 to 25,000 जीन्स इन ह्युमन डीएनए. आपल्या डीएनए मध्ये असणाऱ्या 20,000 ते 25,000 जीन्स आपल्याला माहिती करून घ्यायच्या. डिटरमाइन द सिक्वेन्स ऑफ 3 billion केमिकल बेस पेअर्स दॅट मेक अप द ह्युमन डीएनए. आपला डीएनए बनवणाऱ्या 3 बिलियन बेस पेअरची माहिती काढा. ही माहिती स्टोअर करा. स्टोअर दिस इन्फॉर्मेशन इन अ डेटाबेस. त्याच्यानंतर पुढे काय, इम्प्रूव्ह टूल्स फॉर डेटा अनालिसिस. आपला जो डेटा आहे तो अनालाइज करण्यासाठी कम्प्युटेशनल टूल्स म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करा. ही जी माहिती आपण गोळा केली ही माहिती योग्य ठिकाणी पोहोचवा. ट्रान्सफर रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू अदर सेक्टर्स सच एज इंडस्ट्रीज. म्हणजे समजा आपण माहिती काढली आणि ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला माहिती दिली तर फार्मास्युटिकल इंडस्ट्री त्याचा वापर हेल्थ केअर मध्ये करतील की नाही. तसं काढलेला डेटा प्रॉपर इंडस्ट्रीजला द्या आणि त्याच्यात काही चुकतंय का, म्हणजे इथिकल आहे का, लिगल आहे का, सोशल इश्यू, याला ELSI म्हणतात, इथिकल, लिगल अँड सोशल इश्यू, ते सुद्धा ऍड्रेस करा. ठीक आहे. इज इट क्लिअर टू ऑल गोल्स ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट? मग आता हा प्रोजेक्ट स्टार्ट कधी झाला? द प्रोजेक्ट वॉज स्टार्टेड in 1990 and completed in 2003. सुरू कधी झाला? 1990 ला. आवाज येतोय का रे माझा सगळ्यांना? एम आय ऑडिबल? ठीक आहे. याला कम्प्लीट व्हायला 13 वर्ष लागली. आणि हा प्रोजेक्ट स्टार्ट कुणी केला? इट वॉज स्टार्टेड बाय डिपार्टमेंट ऑफ एनर्जी ऑफ US, DOE म्हणतात जिला, and National Institute of Health, NIH. So the project was initiated by DOE and NIH of USA. आणि याला मग अजून कोणी सपोर्ट केला? वेलकम ट्रस्ट विच इज फ्रॉम UK, युनायटेड किंगडम. ऍडिशनल कॉन्ट्रीब्युटर्स अजून कोणी कोणी कॉन्ट्रीब्युट केलं? जपान, फ्रान्स, जर्मनी, चायना अँड अदर्स. द प्रोजेक्ट वॉज कम्प्लिटेड इन 2003 आणि आपल्याला सगळी डीएनए बद्दलची माहिती मिळाली. मग काय मिळालं? बिसाइड्स प्रोव्हाइडिंग क्लूज टू अंडरस्टँडिंग ह्युमन बायोलॉजी, learning about non-human organism DNA sequence can lead to an understanding of their natural capability that can be applied towards the solving challenges in a healthcare, agricultural, energy production, environmental remediation. मग ते काय म्हटले, आपण फक्त माणसाचा जिनोम जर स्टडी केला तर आपल्याला थोडा फायदा होईल, पण आपण बॅक्टेरिया, इन्सेक्ट, ईस्ट, फंगाय, प्लांट यांचा जर स्टडी केला तर त्यांचा ज्या क्षेत्रात वापर करता येतो तिथं अजून बेटर वापर करता येईल. म्हणून नॉन ह्युमन म्हणजे ह्युमन नसणारे कुठले कुठले ऑर्गॅनिझम यांचा डीएनए कम्प्लीट सिक्वेन्स झाला हे आपल्याला MCQ मध्ये 100% येतं. काय बघा, मेनी नॉन ह्युमन मॉडेल ऑर्गॅनिझम सच ॲज बॅक्टेरिया, हे एकदम स्पेसिफिकली लक्षात ठेवायचे. कुणाचा अजून स्टडी झालाय? बॅक्टेरिया. ईस्ट नंतर कोण? सिनोरॅबिडिटिस इलिगन्स, नॉन लिव्हिंग नॉन पॅथोजेनिक नेमॅटोड, ऍस्केलमेंट्स म्हणतो आपण ज्याला. त्याच्यानंतर ड्रॉसोफिला तर बेस्ट आहे जेनेटिक मटेरियल, जेनेटिक मॉडेल म्हणून, ज्याला फ्रूट फ्लाय म्हणतो आपण. प्लांट मध्ये कुणाचा सिक्वेन्स कम्प्लीट झालाय? राईस आणि अरॅबिडॉप्सिस etc. have also been sequenced. Is it clear to all? ह्युमन जिनोम प्रोजेक्टची इंट्रोडक्शन कळली का? मग आता याच्यामध्ये कुठल्या टेक्नॉलॉजी वापरल्या या टेक्नॉलॉजी सांगण्यासाठी जरा जास्त वेळ लागणार आहे आणि आजच्या लेक्चर मधला आपला वेळ फक्त 5 मिनिटाचा राहिलाय. मी सुरुवातच करणार नाही. फक्त लक्षात ठेवायचे सगळ्यांनी, एवढं वाचून यायचंय रे सगळ्यांनी पुढचं.
मेथडॉलॉजी आणि त्याच्यानंतर पुढे काय विचारलंय, फीचर्स ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. दोनच पॉईंट राहिलेत आपले आता, मेथडॉलॉजी आणि लास्टचा पॉईंट म्हणजे डीएनए फिंगरप्रिंटिंग. आणि हा चॅप्टर इथं आपला संपतोय बघा. म्हणजे नेक्स्ट सेशन जेव्हा लागेल आपलं तेव्हा मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा चॅप्टर संपणार आहे. याच्यातला फक्त एक पॉईंट जो की आपण सेल चॅप्टर मध्ये घेतला होता म्हणून मी याच्यात रिवाइज नाही केला, फक्त त्याची ब्रीफ रिव्हिजन मी करेल ऍट दी एंड ऑफ चॅप्टर. कुठला पार्ट माहितीये का? हा पार्ट, पॅकेजिंग ऑफ डीएनए हेलिक्स. क्रोमोझोमचं पॅकेजिंग आपण 11वीतच घेतलंय, ज्याच्यात बघा आपण बघितलंय क्रोमॅटिन, न्यूक्लिओझोम, त्याच्यानंतर क्रोमॅटिड. हा पार्ट आपण 11वीत घेतलाय, ज्यासाठी हिस्टोन प्रोटीन लागतात. मी फक्त तो ब्रीफ मध्ये रिवाइज करेल. मग हा पार्ट झाला की आपला चॅप्टर संपेल. म्हणजे मोस्टली नेक्स्ट सेशनला आपला चॅप्टर संपणारच आहे. फक्त काय करा, थोडं डीएनए फिंगरप्रिंट, सॉरी आपलं जे हे टेक्निक आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, त्याचा डेटा जो दिलाय त्यांनी तो रीड करा सगळ्यांनी एकदा. ठीक आहे, तेवढा पार्ट थोडा रिडेबल पार्ट आहे, लक्षातच ठेवायचा आहे आपल्याला. बाकी डीएनएच्या सिक्वेन्सिंगच्या टेक्निक आणि डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निक याच्यात आपल्याला एमसीक्यू जनरली पडतात. मागच्या वर्षी सिक्वेन्सिंग मेथड जी आहे त्याच्यावरती एमसीक्यू आला होता ईएससीचा. तो काय होता, कसा होता मी तुम्हाला सांगेन. फक्त एवढं रीड करायचंय जे मी आता सांगितलं त्यांना सगळ्यांनी. ठीक आहे, सो मग आजचं सेशन आपण थांबूया इथे. नेक्स्ट चॅप्टर कोणता घेणार आहे सर? आपण मला वाटतंय चॅप्टर सुरू करूया. आपला इव्होल्युशन झाला, जेनेटिक्स घेऊया. जेनेटिक्स कंटिन्यू करूया आपण ह्याच युनिटला. नेक्स्ट चॅप्टर विल बी जेनेटिक्स. अरॅबिडॉप्सिस थॅलियाना. संग्राम, एक काम करायचं, अरॅबिडॉप्सिस थॅलियाना आता तुम्ही नेट वापरताना त्याच्यात टाका, तुम्हाला झाड दिसेल डायरेक्ट, प्लांट आहे. ओके, सो थांबूया आपण लेक्चर आजचं. काही काम होतं का? नाही.